तर आज सायलीचं इतकं यश आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात ती उभी आहे. मुळात कथ्थकमुळे तिची एक ओळख आहे. कथ्थकच का निवडावं? कसं काय नेमकं कसं तुम्ही हे जाणलत? ॲक्चुअल ती जन्मली तेव्हा तर वजनाने खूपच कमी होती. बरोबर, पण तिला सगळ्या गोष्टी शिकवत जसं उभं केलं, तसं जुईली जेव्हा दोघींच्यामध्ये 3 वर्षाचं अंतर आहे. बरोबर. 2.5 ते 3 वर्षाचं. हं. मग तिची गुरु पहिली म्हणजे जुईली. बरं. म्हणजे ताई म्हणजे तिची. जुईलीचं बघून ती हो, जास्त चांगलं शिकत गेली. खरंय. म्हणजे मोठी जरी असली तरी. बरोबर. तर जुईली जेव्हा 7 वर्षाची होती, तेव्हा तिला कथ्थकला घातलं. बरं. आता पहिल्यांदी तिचा विचार केला होता हं. अभ्यासासाठी, हो, सायलीचा. हो. पण तिला तो काही 1ली ते 4थी पर्यंत मराठी मीडियममध्ये शिकली. बरोबर, जुईली इंग्लिश मीडियमला घातलं होतं. बरोबर, पण तिला ते काय शिक्षण जमेना. बरोबर, म्हणून मग तिला आम्ही काहीतरी वेगळा विचार असा केला, की जे तिला जमणार आहे ते बघायचं. बरोबर. मग जुईलीला कथकला घातलं. हो. मग हिलाही तिथे घेऊन बसायची मी हं, हं, बाजूला. हं, हं. तर ते बघता रोज ती 2-2 तास मी बसायची तिथे क्लासमध्ये हं, हिला हं. घेऊन. मग ती आपोआप पाय वाजवायला लागली. म्हणजे जुईलीचे बरं. पाय बघून ती पण जागेवरच वाजवायला. मग तिच्या टीचरला मंजिरी कारुळकर बरोबर. आहेत त्यांच्या हो. कथ्थकच्या गुरु. त्यांना विचारलं. मग त्या म्हणाल्या, "तिला येऊ दे," म्हणे, "करू दे तिला." मग सगळ्या मुलींच्या मागे उभी राहून रोज म्हणजे 1 दिवसाआड जो क्लास होता हं. जुईलीचा, तशाप्रमाणे ती रोज त्यांच्या मागे मुलींच्या मागे उभी राहून बघून बरं, करायला लागली. बरं. जे क्लासमध्ये व्हायचं ते जुईली घरी येऊन तिच्याकडनं करून घ्यायची. अच्छा. म्हणजे ती प्रॅक्टिस करून घ्यायची, की जे विसरायला नको. ह्या मुलांना एक गोष्ट जरा म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये तिला हो. बरेच वेळा सांगायला हं, लागायचं, की हे असं करायचं, तसं करायचं लक्षात ठेवण्यासाठी. हं, हं. पण मग ती नंतर तिला ती सवय झाली, की आपल्याला हे करायचंय. हो. मग एवढं नाही, पण प्रॅक्टिस तर करावी लागतेच. खरी गोष्ट आहे. पण रियाजामध्ये कथ्थकसाठी तिचं पहिलं म्हणजे जुईली तिच्याकडनं घरी येऊन करून घ्यायची. हं. मग तिच्याकडनं म्हणजे अपेक्षा करायची, की हिने केलं पाहिजे. दिन ना बरोबर पाय मारले पाहिजेत वगैरे. बरोबर. पण तशी प्रॅक्टिस करून घ्यावी लागतेच या खरी मुलांकडनं. गोष्ट आहे. मग तसं जुईलीने जास्त मेहनत घेतली कथ्थकसाठी खरंय, तिच्यासाठी. खरंय. आणि सुरुवातीच्या काळात म्हणजे अर्थात आम्ही त्यांच्या बाबांशी सुद्धा बोललो. पण सुरुवातीचा जो काळ होता बाळाची नाळ ही आईशी जोडलेली असते आणि आईसाठी ते बाळ जन्माला आल्यानंतर असं त्याबाबत आपल्याला कळणं. काय म्हणजे हे विचारणं खूप चुकीचं आहे, की काय भावना होत्या. पण काय तो क्षण होता? काय त्या क्षणी डोक्यात होतं? ॲक्चुअल 90 साल म्हणजे तेव्हा डाउन सिंड्रोम म्हणजे पहिल्यांदी हो. अ, हे बेबी असं असतं, हे हं. तेव्हा आम्हाला कळलं, की हो, आपलंच बेबी असे आणि अशी मुलं असतात. हो. हे आम्हाला तेव्हा पहिल्यांदा कळलं. हं, पण जेव्हा ती जन्मली, तेव्हा जन्मल्याबरोबर लगेच डॉक्टरांनी सांगितलंच होतं, हं, की हं. बाळ डाउन सिंड्रोम आहे. बरोबर. अ, त्यांची हाताची ठेवण, मानेची ठेवण, हं, पायातल्या बोटांमधली ठेवण, हं, म्हणजे हं. अंगठा आणि त्या शेजारच्या बोटांमध्ये भरपूर गॅप. बरोबर. म्हणजे असे ठराविक ठिकाण असं असतं, की त्याच्यावरून ओळखायला येतं, की मुलं डाउन बरोबर. सिंड्रोम आहे. हातावरती एकच लाईन आहे. म्हणजे बरोबर. जे अशा लाईन्स आपल्या बरं. वळलेल्या आहेत, तसं तिच्या एका हातावरती एकच लाईन आहे, डाव्या हातावरती. हे बघ. बरं. अच्छा, तर हे डाउन सिंड्रोमचं लक्षण आहे. अच्छा. डोळ्यांची ठेवण. हं, तर हे तेव्हा डॉक्टरांनी झाल्याबरोबर लगेच सांगितलं होतं. पण तेव्हा कसं तो शब्द म्हणजे काय हे माहीत नाही. हं. पण आपण आई झालो हा आनंद पहिला साजरा करायचा, खरी गोष्ट की आहे. आपल्याला आपलं मूल आहे स्वतःचं. जे काही असेल ते असेल, पण आपलं आहे. तर त्या आनंदामध्ये ते सगळे हॉस्पिटलमधले दिवस गेले. त्याच्यानंतर घरी आणल्यानंतर मग अ, कोणाच्याही लक्षात आलं नाही. आमची जॉइंट फॅमिली होती आईकडे. तेव्हा आईकडे मी होते. तर तिचं बारसं वगैरे सगळं थाटामाट केलं. मग घरी जेव्हा माझ्या घरी यायची वेळ आली, तेव्हा आम्ही डॉक्टरांकडे गेलो, हं, फॅमिली हं, हं, डॉक्टरांकडे. तेव्हा त्या डॉक्टरांमध्ये मेन डॉक्टर, कर्वे डॉक्टर, हं. त्यांनी सांगितलं की डाउन सिंड्रोम आहे. बरं. तर आता डाउन सिंड्रोम, मंगोल चाइल्ड हे शब्द म्हणजे खूपच नवीन. हं, हं. तर मग
ते असिस्टंट डॉक्टर असतात बरोबर. ते पण होते तिथे सगळे. तर मी हिला घेऊन बाहेर बसले. मी एकटीच गेली होती हिला घेऊन दवाखान्यामध्ये. म्हणजे आपल्या घरी यायच्या आधी आपल्या डॉक्टरांना दाखवून यावं, की खरी गोष्ट. कसं आहे, कसं नाही, सगळं हो, ठीक हो. आहे का? तेव्हा त्या डॉक्टरांनी सांगितलं असं, की मंगोल चाइल्ड आहे. तर मंगोल म्हणजे आता त्या डॉक्टरांना विचारलं तर ते म्हणे, "काही नाही, हे करेल सगळ्या गोष्टी. करणार ही, फक्त नॉर्मल मुलांपेक्षा थोडा वेळ लागणार, पण बरोबर. करेल." हं. तेच शब्द माझ्या कानामध्ये बसले. मग बाहेर आल्यानंतर परत ते असिस्टंट डॉक्टर एक भेटले. त्यांना म्हटलं, मंगोल चाइल्ड म्हणजे काय हो?" तर ते म्हणाले, "काही नाही, तुमची मुलगी हुशार आहे. वर्गात वरतून नाही पण खालनं पहिली येईल." बर. तर हे मला जास्त लागलं, की आतमधल्या डॉक्टरांनी मला आधार दिला, की हे करेल पण उशिरा करेल. आणि यांनी सांगितलं, की पहिली येईल पण शेवटून पहिली. तर हे कसं विरुद्ध शब्द आहेत, नाण्याच्या हो. 2 बाजू झाल्या या. बरोबर आहे. मग तसंच घरी आले आणि मग आईजवळ तर तिला खरंच मी आहे. मांडीवर घेऊन बसले घरी गेल्यानंतर माझ्या आईच्या समोर. आणि असंच मला तेव्हा ती मांडीवर घेतल्यावरती रडायला आलं खूप, की हे असं काय झालं म्हणून. पण ते जे छोटं बाळ माझ्या मांडीवर होतं, त्यांनी माझा हात धरला. तिने माझा हात धरला, असं रडताना जो हात धरला ना, तेव्हाच तो मला खूप आधार मोठा वाटला, की ती मला अशी सांगत होती, की "रडू नको, मी तुझ्या बरोबर आहे." बरोबर आहे. ते डॉक्टरांचे शब्द आणि हिने केलेलं मला सहाय्य, हे मला आत्तापर्यंत माझ्या मागे आहे. खरी आणि गोष्ट आहे. खरी ते गोष्ट आहे. मी पिक्चरमध्ये मी काम करेन. बरं, आता तू पिक्चर मध्ये पण काम करणार आहे? हो. अरे वा.